उत्तर झाल्यावर सभागृह बंद करा. 4:30 वाजता आपण चालू करणारच होतो. 15 मिनिट लेट झालेला आहे. अण्णा बोला, आपण अण्णा झाल्यावर मंत्र्यांचा रिप्लाय घेऊ. हो अध्यक्ष परत वाढवली. अध्यक्ष महोदय, अण्णा घ्या नाही, त्यांचे एक दोन लोकांना बोलू द्या ना घ्या, साहेब. घ्या. बोलण्यासारखा विषय घ्या आहे. ना, अण्णा घ्या. जयंत पाटील साहेब बोलतायत विरोध. घ्या, घ्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण सतत अध्यक्ष महोदय, मुलगी आणि मुलगा एकच आहेत, दोन्ही समान असले पाहिजेत, समान न्याय दिला पाहिजे, अशा पद्धतीच्या अध्यक्ष महोदय समाजामध्ये अनेक गप्पा आपण त्या ठिकाणी मारतो. अध्यक्ष महोदय, मागे काही दिवसापूर्वी ज्याची सुरुवात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त झाली अध्यक्ष महोदय, 1000 पुरुषांच्या पाठीमाग 628 मुलीपर्यंत प्रमाण खाली आलं. अध्यक्ष महोदय, त्यातला शिरूर तालुका जो बीड जिल्ह्यातला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाण आलं होतं आणि ते 628. अध्यक्ष महोदय, PCPNDT ऍक्ट, अमका ऍक्ट, तमका ऍक्ट असं फक्त म्हणलं गेलं. मंत्र्यांना झालं. अध्यक्ष महोदय, विनायकराव मेटे साहेब आज इथे नाही आहेत, परंतु त्यांनी याच्यामध्ये सुरुवातीला लक्ष घातलं आमच्या जिल्ह्याच्या बाबतीतलं. आणि एक देशपांडे ताई या साताऱ्यावरनं त्या ठिकाणी आमच्या इथं आलंय, वर्षाताई देशपांडे, आणि आपल्या उपसभापती नीलमताई यांनी सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन ऊसतोड कामगारांच्या मायमाऊलीची अवस्था काय हे पाहिलं. अध्यक्ष महोदय, मुलगी नकोशी म्हणून हे प्रमाण 628 पर्यंत आलं. पुढं अध्यक्ष महोदय त्याच्यात परिस्थिती सुधारली, आमच्या इथं सुद्धा सुधारली. परंतु अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1000 मुलांच्या पाठीमागं 1100 मुली असं प्रमाण त्या कालावधीत होतं. अध्यक्ष महोदय, मग सुशिक्षित जिल्हे कोणते, सुधारलेले जिल्हे कोणते? ज्या जिल्ह्यामध्ये जगामधली कोणतीही गाडी नवीन तयार झाली तर पहिली बुकिंग होती, त्या जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी आणि आदिवासी समजले गेलेल्या त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रमाण जास्त. मग नेमके कोणते जिल्हे सुधारले आणि कोणते पाठीमागे आले याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आता सुद्धा या सभागृहामध्ये ऐकायला मिळायला लागलंय अध्यक्ष महोदय की बहुतेकांनी 4, 2, 5, 7, 8 आमदारांनी, मला वाटतं विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडले, काही लक्षवेधी सुद्धा लागल्यात अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गर्भलिंग तपासणीच्या बाबतीमध्ये परत एकदा महाराष्ट्रामध्ये अशी काही चौकडी तयार व्हायला लागली, सुरुवात झाली, आणि ते नेमके मुलीचेच गर्भ संपवतायत का काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आत्ता सुद्धा निर्माण होतोय. अध्यक्ष महोदय, PCPNDT ऍक्ट जर याच्यामध्ये कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये आणखी सुद्धा महिला व बालकल्याण विकास मंत्री या ठिकाणी आहेत, त्या उत्तर देणार आहेत सरकार म्हणून. त्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये आणखी काही अमेंडमेंटची आवश्यकता आहे का, आणि ती सुचविण्याचं काम आपण करणार आहात का केंद्राकडे. आणि कारण हा कायदा केंद्राचा आहे. त्या PCPNDT मध्ये म्हणजे आमचे कीर्तनकार सुद्धा मध्ये अडचणीत आले होते, त्यांच्यावरती बोट ठेवायलाच फक्त PCPNDT ऍक्ट आहे का. आणि हे अशा पद्धतीने हे संघटित गुन्हेगारी करणारे काही लोक जे आहेत यांच्यावरती अध्यक्ष महोदय, जर मुली हे संपवित असतील गर्भाशयामध्ये किंवा ॲबॉर्शनच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असतील तर अशा काही डॉक्टरांवरती, अशा काही एजंटावरती मोकासारखे सुद्धा गुन्हे लागतील का याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. हे सडले पाहिजेत काही दिवस अध्यक्ष महोदय, लोक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. फक्त PCPNDT ऍक्ट मध्ये गुन्हे दाखल करून आणि लगेच काहीतरी सुटून
फक्त एखाद्या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या मथळ्यामध्ये बातम्या येतात आणि नंतर त्या जिरून जातात, असं होता कामा नये अध्यक्ष महोदय. आजही हे प्रकार मोठ्या प्रमाणावरती चाललेत आणि आज परिस्थिती प्रकाशदादांनी काल प्रश्न या ठिकाणी विचारला, त्याला उत्तर दिलं भोयर साहेबांनी, परंतु ते चेष्टेच्या रूपामध्ये वाटलं अध्यक्ष महोदय. परिस्थिती तशी नाही आहे. ग्रामीण भागामध्ये पहिले म्हणजे गावामधल्या पारावरती बसून आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत अशा गप्पा मारायच्या अध्यक्ष महोदय. एक मुलगी उपवर कन्या असेल तर 20 ते 25 ठिकाणची स्थळं येत आहेत अध्यक्ष महोदय. 150 पहिलवान गावात बिगर लग्नाचा आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली. कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष महोदय. कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या 10 तोळे सोने 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. अशा काही टोळ्या सक्रिय झाल्यात अध्यक्ष महोदय. या टोळ्यांवरती खरोखर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. फार कमी लोक 420चा गुन्हा दाखल करतात, नाही तर लोक कशाला इज्जतीचा पंचनामा म्हणून केसच दाखल करायला येत नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. ही फार समाजामधली गंभीर बाब आहे. मुलींची संख्या अजिबात कमी होता कामा नये, मुलींची संख्या वाढली पाहिजे अध्यक्ष महोदय. मुलगा अमुक अमुक शाळेत घालायचा, डॉन ब्रॉड विस्को ठिस्को अशा नावाच्या काही ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलगा नेऊन घालायचा. आणि मुलगी कुठं घालायची? घाला जिल्हा परिषदच्या शाळेत. म्हणजे मुलीला चांगल्या शाळेत सुद्धा घालण्याची समाजाची मानसिकता नाही अध्यक्ष महाराज. अजून सुद्धा आम्ही फक्त गप्पाच मारायच्या का? पुरुष आणि स्त्री समानता आहे, अमकं आहे, खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो. काय काम करतो? मुलीला नको तिथल्या शाळेमध्ये पाठवून द्यायचं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, राज्यस्तरीय लेवलच्या नॅशनल लेवलच्या मुली 18 वर्ष वयापर्यंतच्या मुली ज्यांनी 10वीला किशोरवयीन मुली जे प्रावीण्य मिळवलं, 12वीला असताना त्या सुद्धा नॅशनल खेळल्या अध्यक्ष महोदय. नॅशनल खेळलेल्या मुलीचं 8 दिवसांनी लग्न लावून दिलं जातं. नॅशनल प्लेयर असलेल्या मुलींची लग्न 18व्या वर्षापर्यंत सुद्धा वाट पाहिली जात नाही, त्याच्या आतमध्ये लावतात अध्यक्ष महोदय. कायदा कडक आहेत लग्नाच्या बाबतीमध्ये, परंतु अजून सुद्धा महिला आयोग म्हणतो सरपंचाचं पद घालवा, ग्रामसेवकाचं अमकं घालवा. किती सरपंचाची पदं गेली. लहान मुलींचे लग्न लागून सुद्धा 18 वर्षाच्या फक्त ते ठेका बाल हक्क संरक्षण समितीलाच आहे का? समाज अजूनही अध्यक्ष महोदय लपून ठेवतोय हो. 18 वर्षाच्या आत सुद्धा मुलींची लग्न लागतायत. हे दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय. याच्या बाबतीमध्ये कडकातला कडक कायदा व्हायला पाहिजे. फक्त सरपंचाचं पद आणि ग्रामसेवकाचं नाही, ज्यांनी कुणी केलं त्यांच्यावरती खरोखरच गंभीर त्याच्यामध्ये कलम लागली पाहिजेत. असा काही कायदा होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज, आणि तो करावा अशी मी मंत्री महोदयांना विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आमच्या ऊसतोड महिला कामगार कितीतरी माय माऊली आमच्या दुसऱ्याच्या शेतातल्या विहिरीतलं पाणी आणताना त्या पायरीवरून घसरून त्यांचा अंत होतो. अध्यक्ष महोदय, नको तेवढ्या वजनाची मुळे आमच्या ऊसतोड महिला कामगाराला उचलावं लागते अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं 3 महिन्याच्या आतले गर्भ, कधी गर्भ गळून पडला हे सुद्धा तिला कळत नाही अध्यक्ष महाराज. ही वस्तुस्थिती ऊसतोड महिलांच्या बाबतीमध्ये. सॅनिटरी नॅपकिन हे तर आम्हाला माहीतच नाही. मग तुम्हाला योजनाच द्यायची तर खरोखर त्या दुबेताई म्हणल्या तसं सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत ऊसतोड कामगारांच्या महिलाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावं. तिच्या आरोग्याची काहीतरी काळजी करावं. तिचा HB किती आहे कधी कोणी तपासलाय का हो? 9, 8 आणि 8.5, 7 HB अध्यक्ष महोदय त्या माऊलीची आहे. आणि ती 25 किलो नाही, 50-50 किलोची मुळी स्वतःच्या डोक्यावरती पायरीवरनं चढून अध्यक्ष महोदय
ट्रॅक्टरच्या आणि ट्रकच्या त्या याच्यावरती तिला टाकावी लागते. त्या माय माऊलीच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, तिला गर्भाशयमध्ये मूल बाळ असेल तर त्याच्यावर सरकारी नोकरीतल्या महिलेला 1-1 वर्षाची सुट्टी मिळते, कुणाला 1.5 वर्षाची सुट्टी करा म्हणता. अहो, आमची माय माऊली पाचरटातच अक्षरशः बाळातीन होते. तिच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय करण्याची आवश्यकता आहे ना. ते निर्णय संपवतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सगळ्या क्षेत्रामध्ये, दूध उत्पादनामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपला मतदारसंघ अग्रेसर आहेत, आम्ही अग्रेसर. फक्त दूध देऊन आमचा बापड्या घालतोय. त्या गायीला चारा घालण्यापासून, तिचं शेण काढण्यापासून, डोक्यावरती तिच्या टक्कल पडायची पाळी आली अध्यक्ष महोदय. परंतु पगार मात्र स्त्री सौभाग्यवतीच्या हातात जातच नाही, स्त्रीच्याच हातात जातो. आणि हा स्त्री म्हणजे सगळेच नाही म्हणत, पण काही स्त्री संध्याकाळी सरळ सुद्धा घरी जात नाहीत. त्यांची सायकल, मोटरसायकल डवलत घरी जाते. अध्यक्ष महोदय, माझं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये का निर्णय होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय? हे पुरोगामी राज्य आहे. महिला धोरण पहिल्यांदा पवार साहेबांनी घेतलेलं हे महाराष्ट्र राज्य आहे. मग आता या दूध उत्पादक महिलेला पगार तिच्या नावावरती का होत नाही अध्यक्ष महोदय? काहीतरी अट टाका ना तुम्ही. महिलांच्या दूध उत्पादक संस्था काढल्या आम्ही, पण महिलेच्या हातात पगार का जात नाही याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. जर पगार माय माऊलीच्या हातात गेला तर त्याला ती व्यवस्थित हिशोब किताब तरी करेल अध्यक्ष महोदय. म्हणून तिथला एक मान द्यावा. आणि अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागात आपण आहात, मी आहे. 90% संसार अध्यक्ष महोदय हे महिलांच्या शोषितपणामुळं आणि सहनशीलतेमुळे चालू आहेत. 90%. जर का त्या महिलांनी वाकडं तिकडं म्हणलं ना तर संसारच टिकणार नाहीत अध्यक्ष महोदय. इतकी वाईट अवस्था आहे. संपवतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पूर्वी हे मध्ये तो आजार आल्याच्या नंतर महिलांचं म्हणजे मुलींचं मुलाचं हे दोघांचं राशी भविष्य बघण्यापेक्षा मध्ये काहीतरी लोक म्हणले होते की ब्लड तपासून त्यांचं लग्न जमवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता काही मुली कमी झाल्यामुळं बापसुद्धा भारी झाले. बापसुद्धा म्हणतो आता मुलगा जर गेला तिथं सोयरीक जमवायला युवाई, त्याला म्हणतो फक्त माझ्याकडं मुलगी आणि वर हात करतो अध्यक्ष महोदय. तसं काही दिवसांनंतर मुलीच्या वडिलांनी का म्हणू नये अध्यक्ष महोदय? आम्ही आता आईचं नाव लावायचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. आमच्या नावाच्या पुढं सगळ्यांच्या मंत्र्यांच्या सुद्धा पाट्या दिसत आहेत, मुख्यमंत्र्यांची पाठी दिसते अध्यक्ष महोदय. मागं महालक्ष्मी का काय नावाची योजना होती, कुटुंबाच्या 7 बाऱ्यावरती नाव टाकायची. किती लोकांनी 7 बाऱ्यावरती नावं टाकले अध्यक्ष महोदय. शेवटचं मांडतो, शेवटचं संपवतो, 1 मिनिट द्या अध्यक्ष महोदय. लग्न जमवल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, हळदीच्या आदल्या दिवशी मुलाच्या प्रॉपर्टीतली अर्धी प्रॉपर्टी माझ्या मुलीच्या नावावर करून द्या असं सुद्धा एखादा आई वडील म्हणेल अध्यक्ष महोदय. आणि जर तसं केलं तर हे संसार मोडण्याचं प्रमाण हे फार कमी होईल. म्हणून माझं मत आहे की फक्त आईचं नाव टाकू नका. माझं मत आहे प्रॉपर्टीमध्ये 99% बहिणी अध्यक्ष महोदय, 99% बहिणी हक्क सोड, वडील वारल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय हक्क सोड प्रमाणपत्र करावं लागतं. 99% बहिणी हक्क सोड प्रमाणपत्रावरती अध्यक्ष महोदय संपवतो. 4:30 चालू करायचं होतं अध्यक्ष महोदय. 99% बहिणी सह्या करतात अध्यक्ष महोदय. प्रॉपर्टीच्या मध्ये जर वाटा अध्यक्ष महोदय जर वाटा दिला तर संसार मोडण्याचं प्रमाण कमी होईल. चला, ओगले साहेब.